पूर्ण आपला प्रोजेक्ट आहे, त्याला 20 मार्क. फंक्शनॅलिटी, टेक्निकल डिझाईन आणि वर्कमॅनशिप, म्हणजे आपला प्रोजेक्ट किती व्यवस्थित काम करतो आहे, त्याचं डिझाईन आपण किती छान केलेलं आहे आणि त्याचं फॅब्रिकेशन आपण किती व्यवस्थित केलेलं आहे, याला असतील 30 गुण. त्याच्यानंतर त्याचा इम्पॅक्ट, आपण केलेलं प्रोजेक्ट किती सोल्युशन ते युजफुल आहे, म्हणजे वापरणाऱ्याला ते खरंच कामाचं आहे का, याला असतील 20 गुण. पुन्हा त्याची कमर्शियल व्हायबिलिटी, त्याचं एक प्रॉडक्ट करण्याच्या दृष्टीने किंवा त्याचं कॉस्ट इफेक्टिव्हनेस वाढवण्याच्या दृष्टीने आपण केलेलं ॲनालिसिस किंवा काम, त्याला असतील 20 मार्क. आणि टीम वर्कला असतील 100 मार्क. तर असं हे इव्हॅल्युएशनचं डिस्ट्रीब्युशन असणार आहे, हे आपण समजून घेणे आवश्यक. 10 मार्क आहे, 100 होणार. अजून एक महत्त्वाचा पॉईंट आहे की आपण जो एक बॅनर लावलेला आहे आपल्या स्टॉलमध्ये, असा कुठलाही बॅनर असू नये किंवा कुठलीही गोष्ट असू नये ज्याच्यावरती आपल्या कॉलेजचं नाव त्या ठिकाणी डिस्प्ले होणार आहे. असे काही बॅनर असतील तर ते आपण काढून घ्यावेत, कृपया काढून घ्यावेत. आणि इन केस त्याच्यावर कॉलेजचं नाव असेल तर ते व्यवस्थित झाकून तरी घ्यावं. कसं सर आता उद्याच्या दिवशी इंडस्ट्री एक्सपर्ट्सलाही व्हिजिटचा स्लॉट दिलेला आहे. त्याच्यामुळे आपलं परीक्षण, फक्त परीक्षण तर होणारच आहे, पण त्यासोबतच इंडस्ट्रीचे लोकही उद्या